हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवत आहोत मटकीची सुक्की भाजी. तर आजची भाजी जी आहे ना, कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी आपण ही बनवू शकतो. तर लिमिटेड साहित्यामध्ये काही बनवायचं असेल तर मटकीची ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. टिफिनमध्ये देखील तुम्ही नेऊ शकता आणि कडधान्य पौष्टिक आहे. तर वेगवेगळ्या रेसिपी करून आपण ह्या बनवल्या तर सगळेजण आवडीने देखील खातील. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आणि अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मटकीला मस्त असे मोड आलेले आहेत आणि असे मोड आलेली मटकी असेल तर भाजी देखील छान होते. तर ही मटकी जी आहे ना, सगळ्यात आधी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि अशी ही चाळणीवर पाणी त्याचं निथळायला ठेवलेलं आहे. एकदम बारीक मटकी आहे, चवीला छान लागते ही बारीक असलेली मटकी. आणि सध्या थंड वातावरण आहे थोडंसं, तर मटकी भिजवल्याच्या नंतर 1.5 दिवसामध्ये त्याला छान असे हे मोड आलेले आहेत. या भाजीसाठी फार काही तयारी देखील करायची गरज नाही आहे. तर मी इथे ही छोटी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की सगळ्यात आधी फोडणी घालून घेऊया. फोडणीमध्ये टाकणार आहे पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरीला चांगली फोडणी बसली का याच्यामध्ये एक 7 ते 8 लसूण पाकळ्या अशा ठेचून टाकलेल्या आहेत. ठेचून टाकल्या म्हणजे चव जी आहे ना छान येते. आणि ताजी कढीपत्त्याची पानं. तर आता इथे लसणाचा कलर चेंज होतपर्यंत आपण हे सगळं परतून घेणार आहोत. लसणाचा कलर देखील इथे चेंज व्हायला लागलेला आहे. तर आता जी धुवून ठेवलेली मटकी आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करूया. तर आता ही मटकी जी आहे आपल्याला तेलावर परतून घ्यायची आहे. साधारणतः 1.5 ते 2 मिनिट आपण अशीच ही परतून घेणार आहोत. जशी जशी परतली जाईल तसा याचा कलर जो आहे ना तो चेंज होतो. असा ट्रान्सपरंट लुक थोडासा ह्या मोडांना यायला लागतो. तसं येतपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे. तेलावर परतली म्हणजे मटकीची चव जी आहे ना छान लागते. तर आता हे परतून झालेलं आहे. त्यानंतर सुके मसाले टाकूया. त्याआधी 1 चमचा हे भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत, साल काढून टाकलेले आहेत. आवडत असेल तर नक्की टाकू शकता, नाही टाकले तरी हरकत नाही. त्यानंतर पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. कलर छान येतो, कमी तिखट आहे. आणि मेन साहित्य म्हणजे 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ देखील टाकून घेऊया. कांदा लसूण मसाल्यामुळे ह्या भाजीची चव जी आहे ना खूप छान होते. म्हणजे स्पेशल वेगळं असं कांदा टोमॅटो घालायची गरज नाही. कांदा टोमॅटो टाकून देखील आपण ही भाजी बनवू शकतो. पण घाई असेल किंवा मग साहित्य घरामध्ये अवेलेबल नसेल तर या पद्धतीची केलेली भाजी चवीला छान होते. आणि कांदा टोमॅटो घालून सुकी भाजी कशी बनवायची याचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. एक वाफ येईपर्यंत आपण झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत. आणि मटकी फार पटकन शिजली जाते. इथे एक चांगली वाफ आली की आता याच्यामध्ये 1 चमचा भाजलेले शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे. हा मिक्स करून घेऊया. शेंगदाण्यांचा कूट आहे याच्यामुळे चव जी आहे ना छान येते. थोडीशी कोथिंबीर देखील टाकलेली आहे. मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये थोडंसंच पाणी आपण शिजण्यापुरतं टाकणार आहोत. वाफेवर जरी शिजवायची म्हटली तरी वाफेवर देखील ही सहज शिजली जाते. पण इथे मला थोडंसं ओलसर अशी हवी आहे, त्याच्यामुळे मी इथं पाणी टाकलेलं आहे, झाकण ठेवलेलं आहे आणि एक 7 ते 8 मिनिट चांगली ही भाजी अशी शिजवून घेतलेली आहे. तर 7 ते 8 मिनिटामध्ये भाजी एकदम व्यवस्थित अशी शिजलेली आहे. पाणी एकदम थोडंसं याच्यामध्ये राहिलेलं आहे. एवढी ओलसर छान लागते. किंवा एकदम ड्राय जर करायची असेल तशी तुम्ही करू शकता. मटकी एकदम व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तर अशी गरमागरम मटकीची भाजी चपातीबरोबर खायला खूप छान लागते. आणि जास्त काही साहित्य नाही. कांदा टोमॅटो कापा वगैरे असं काही न करता फक्त कांदा लसूण वापरून एकदम झटपट आणि घाईच्या वेळी बनवायचं म्हटलं तरी पटकन होते. टिफिनवर देऊ शकतो. किंवा आपलं काही वरम भाताबरोबर सुकी भाजी हवी असेल तर या पद्धतीची तुम्ही नक्की करून पाहू शकता. मुलं बऱ्याचदा कांदा टोमॅटो असलेल्या भाज्या खायला टाळाटाळ करतात. तर मुलांना देखील ही भाजी नक्की आवडेल. घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटिकेच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचं